all of you. This is your next lecture on paper 2 differential calculus and trigonometry BSc first year, semester first. Okay, so we see in a previous three videos the theorem 1, 2 and 3. All the theorems are very important, and next theorem is theorem 4. This is also very important theorem in the point of view of your exam. So what is the statement of this theorem? The limit of product of finite number of the function is equal to the product of their limit. Okay, तर थेरम नुसार काय म्हटलं आहे, थेरममध्ये काय म्हटलं आहे, सर्वात पहिलं आपण थेरम आपल्याला काय विचारत आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे ते आपण सर्वात पहिलं आपल्या माइंडमध्ये कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, तर काय म्हटलं, लिमिट ऑफ प्रोडक्ट ऑफ फायनाइट नंबर ऑफ फंक्शन्स मीन्स फायनाइट नंबर मीन्स ते फायनाइट आहेत, आपण सांगू शकतो ते किती आहेत. ठीक आहे, फायनाइट आहेत म्हणजे, तर आपण इथे फायनाइट आहेत म्हणजे आपण किती पण घेऊ शकतो, 1 2 3 4. तर आपण काय घेऊ की दोन फंक्शन आहेत असे आपण कन्सिडर करू, आणि ते दोन फंक्शन आहेत एफ ऑफ एक्स वाय अँड जी ऑफ एक्स वाय. ओके, हे दोन फंक्शन कन्सिडर केले तर काय म्हणते, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन मीन्स डॉट प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन झालं. आणि त्याच्यानंतर काय म्हणलं, लिमिट ऑफ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन मीन्स लिमिट अप्लाय करू, लिमिट. ठीक आहे, एन स्टँडिंग टू इन्फिनिटी. लिमिट ऑफ प्रोडक्ट ऑफ मीन्स लिमिट ऑफ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन. ओके, लिमिट ऑफ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन तेच म्हटले आहे. आणि काय म्हटलं, इक्वल टू. ओके, इक्वल टूचं साईन. त्याच्यानंतर काय म्हटलं, प्रोडक्ट ऑफ देअर लिमिट्स. जर जर एफ ऑफ या फंक्शनचा लिमिट L1 असेल आणि जी ऑफ एक्स वायचं लिमिट काय असेल L2 असेल, तर त्यांचं काय म्हटलं आहे, प्रोडक्ट L1 आणि L2. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे की लिमिट ऑफ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स इज इक्वल टू देअर प्रोडक्ट ऑफ देअर लिमिट्स. हे प्रोडक्ट अँड देअर लिमिट्स. ओके, ते या प्रकारे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सर्वात पहिले माइंडमध्ये आपण हे कॅल्क्युलेट करून घेऊ काय प्रूव्ह करायचं आहे. तर पहा, आपण प्रिव्हियस 3 लेक्चरमध्ये आपण सेम प्रोसिजर यूज केली. काय की एफ ऑफ एक्स फंक्शन घेतलं आणि जी ऑफ एक्स फंक्शन घेतलं, त्याची लिमिट आपण लिहून घेतली L1 आहे. त्याच्यानंतर काय केली की डेफिनेशन यूज केली लिमिटची. त्याच्यानंतर फॉर एव्हरी एक्सेलॉन डॅश, आपण प्रिव्हियस एक्झाममध्ये एक्सेलॉन घेतले, इथे एक्सेलॉन डॅश घेतलं, काही प्रॉब्लेम नाही. आपण इथे एक्सेलॉन पण घेऊ शकतो, पण मी इथे एक्सेलॉन डॅश घेतला आहे. ठीक आहे, फॉर गिवन एक्सेलॉन डॅश ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट Del1 ग्रेटर दॅन 0 सच दॅट द 0. ही तर झाली डेफिनेशन. काय, डेफिनेशन ऑफ लिमिट फॉर एफ ऑफ एक्स वाय. त्याच्यानंतर जी ऑफ एक्स वायसाठी सेम आपण अप्लाय करू की लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू ए बी जी ऑफ एक्स वाय, म्हणजे त्याची लिमिट आपण L2 घेतली. ठीक आहे, कन्सिडर केली. त्याच्यानंतर आपण लिमिटची डेफिनेशन यूज केली. या प्रकारे आपल्याला मिळाले. ठीक आहे, मी शॉर्टमध्ये घेत आहे कारण की प्रिव्हियस 3 थेरम सेम याच्यावरच पहिला पोर्शन मीन्स सेम आहे, त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये घेत आहे. ठीक आहे, 0 लेस दॅन अंडर रूट ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस आय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन Del2 इज इक्वल सच दॅट द मॉड ऑफ जी ऑफ एक्स वाय मायनस L2 लेस दॅन एप्सिलॉन डॅश. तर या मॉडमध्ये नेहमी कोणत्या व्हॅल्यू येतात, या मॉडमध्ये काय येतात की तो फंक्शन आणि त्याचे लिमिटचे डिस्टन्स मीन्स निगेटिव्ह आहे, त्यामुळे म्हणतो की फंक्शन जी ऑफ एक्स वाय आणि त्याची लिमिट द डिस्टन्स मॉड ऑफचं डिस्टन्स काय नेहमी लेस दॅन एप्सिलॉन डॅश असतो. ठीक आहे, तर आपण हे प्रकारचे लिमिटचा यूज करून आपण डेफिनेशनचा यूज करू. या प्रकारे आपण दोन काय म्हणतात त्याला, दोन आपण इक्वेशन फाइंड केलं की या मॉडची व्हॅल्यू लेस दॅन एप्सिलॉन आहे आणि या मॉडची व्हॅल्यू काय लेस दॅन एप्सिलॉन आहे. तर त्याच्यानंतर प्रिव्हियस तिन्ही पण थेरममध्ये या प्रकारचे आपण मॉड कन्सिडर केला. ठीक आहे, तर सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्या तिन्ही थेरम्समध्ये आणि या थेरम्समध्ये की हा आपल्याला मॉड लक्षात ठेवावा लागेल की हा मॉड आपण कशा प्रकारे घेतला आणि का घेता हा मॉड. पहा की जर या मॉडची व्हॅल्यू आपण एप्सिलॉन लेस दॅन एप्सिलॉन प्रूव्ह केली तर काय येणार, लेस दॅन एप्सिलॉन हा खूप छोटा नंबर असतो, त्याला 0 आपण म्हणू शकतो. ठीक आहे, 0 लिहून घेऊ शकतो. तर L1 आणि L2 या साईडला आपण ट्रान्सफर केलं की त्याच्यानंतर काय होणार की लिमिट अप्लाय केलं तर मॉड ऑफ लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय डॉट जी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू L1 डॉट L2 मीन्स आपल्याला जे रिक्वायरमेंट होती थेरमची ते आपण प्रूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर आपण ओके, तर त्याच्यानंतर काय केलं की या मॉडमध्ये आपण L1 जी ऑफ एक्स प्लस L1 जी ऑफ एक्स वाय मीन्स हे टर्म L1 जी ऑफ एक्स ॲड केली आणि सबस्ट्रॅक्ट केली.
प्रत्येक थेरममध्ये आपण सेम अशा प्रकारची काहीतरी ॲडजस्टमेंट केली होती. तर या थेरममध्ये L1 जी ऑफ एक्स ॲड केलं आणि सबट्रॅक्ट केलं तर मीन्स ह्या L1 जी ऑफ एक्स कॅन्सल प्लस मायनस कॅन्सल होऊन जाणार. सेम आपल्याला हे टर्म मिळणार. मीन्स हे टर्म इज इक्वल टू हे टर्म, काही फरक नाही, फक्त आपण ॲड केला आणि सबट्रॅक्ट केलं ते तर कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं की इतकी टर्म मीन्स एफ ऑफ एक्स वाय इंटू जी ऑफ एक्स वाय मायनस L1 जी ऑफ एक्स एका रॅकेटमध्ये लिहून घेतलं आणि उरले रिमेनिंग टर्म L1 जी ऑफ एक्स वाय मायनस L1 इंटू L2 आपण सेकंड रॅकेटमध्ये लिहून घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं की या रॅकेटमधून कॉमन काय निघू शकते, या कॉमन निघू शकते की जी ऑफ एक्स वाय कॉमन निघू शकते. तर ते आपण कॉमन काढले आणि इथे रिमेनिंग काय होणार, जी ऑफ एक्स वाय कॉमन निघाल्यानंतर एफ ऑफ एक्स वाय मायनस L1. ठीक आहे, लिहून घेतलं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट रॅकेटमध्ये L1 आपण कॉमन काढू शकतो. तर L1 कॉमन काढला आणि रिमेनिंग टर्म लिहून घेतली. तर त्याच्यानंतर आपण मॉड सेपरेट केला. जेव्हा आपण मॉड सेपरेट करतो तेव्हा साईन काय होतं, लेस दॅन इक्वल टू होते. तर ठीक आहे. तर आपण जेव्हा मॉड सेपरेट करतो तर साईन चेंज केला आणि मॉड सेपरेट लिहून घेतलं की या जी ऑफ एक्सचा मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एलचा मॉड, L1चा मॉड आणि मॉड ऑफ जी ऑफ एक्स वाय मायनस L2. तर आपल्याकडे ह्या दोन व्हॅल्यू आहेत, या मॉडची व्हॅल्यू आहे आणि या मॉडची व्हॅल्यू आहे, जी आपण फाइंड केली होती विथ द हेल्प ऑफ लिमिट ऑफ द डेफिनेशन ऑफ लिमिट. ओके, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस L1 अँड मॉड ऑफ जी ऑफ एक्स वाय मायनस L2. त्याची काय होती लिमिट, त्याची आपण व्हॅल्यू कन्सिडर केली होती एप्सिलॉन डॅश. तर आपल्याला या मॉडची व्हॅल्यू माहीत नाही. ठीक आहे. मॉड ऑफ जी ऑफ एक्स जसं तसं लिहून घेतलं आणि या प्रकारची आपल्याला इक्वेशन 5 अशी मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की मॉड ऑफ जी ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपण तो मॉड जी ऑफ एक्स लिहून घेतलं आणि त्या मॉडमध्ये फक्त L2 काय केला, ॲड अँड सबट्रॅक्ट केला. हा L2 आहे, L2 ॲड अँड सबट्रॅक्ट केला. फक्त काय केला, L2 ॲड अँड सबट्रॅक्ट केला. इथं पण लिटल ॲडजस्टमेंट केली आहे. जशा प्रकारची आपण इथे ॲडजस्टमेंट केली इथं पण ॲडजस्टमेंट केली. तर L2 प्लस एक प्लस L आहे आणि एक मायनस L आहे. तर ते दोन्ही कॅन्सल होऊन आपल्याला हा सेम मॉड मिळणार. मीन्स हा मॉड इक्वल टू हा मॉड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केला की जी ऑफ एक्स वाय मायनस L2 एका मॉडमध्ये घेतला आणि प्लस रिमेनिंग L2 सेकंड मॉडमध्ये घेतला. आणि जेव्हा आपण मॉड सेपरेट करतो तेव्हा लेस दॅन इक्वल टू साईन या साईनमध्ये चेंज होतं. आणि आपल्याला काय म्हणते, आपल्याला आपण फाइंड केली होती की मॉड ऑफ जी ऑफ एक्स वाय मायनस L2ची व्हॅल्यू एप्सिलॉन डॅश फाइंड केली होती. तर ठीक आहे. तर इथे पण तेच आपण पुट करू की मॉड ऑफ जी ऑफ एक्स वाय मायनस L2ची व्हॅल्यू एप्सिलॉन डॅश आणि रिमेनिंग टर्म आपण लिहून घेतली. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, मॉड ऑफ जी ऑफ एक्स वायची लेस दॅन एप्सिलॉन डॅश प्लस मॉड ऑफ L2. आणि इथे पहा लेस दॅन एप्सिलॉन आहे, ती स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन आहे. तर मॉड ऑफ एक्स वाय मायनस L2ची व्हॅल्यू काय आहे, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन आहे. त्यामुळे हा साईन स्ट्रिक्टली लेस दॅनमध्ये कन्वर्ट झाला. तर त्याच्यानंतर आपण ही व्हॅल्यू आपण ही फाइंड केली, ती व्हॅल्यू इथे पुट करू सेम. ठीक आहे. तर एप्सिलॉन डॅश मॉड ऑफ L2 एप्सिलॉन डॅश मॉड ऑफ L2 आपण पुट केली. एप्सिलॉन हा आहे एप्सिलॉन डॅश प्लस L1 मॉड ऑफ L1 एप्सिलॉन डॅश. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण इथे एप्सिलॉन डॅश कॉमन काढू शकतो. ठीक आहे. ते आपण कॉमन काढून घेतलं एप्सिलॉन डॅश. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक टर्म मिळाली. तर आपण ह्या टर्मला काय म्हणू, ही टर्म एक्सोलन आहे. ठीक आहे. ही टर्म इक्वल टू एक्सोलन आहे. तर फक्त या टर्मच्या जागी आपल्याला एक्सोलन पुट करायचा. तर आपल्याला या प्रकारची टर्म मिळणार. ठीक आहे. मॉड ऑफ जी ऑफ एक्स वाय डॉट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय डॉट जी ऑफ एक्स वाय मायनस L1 डॅश L2 लेस दॅन एक्सोलन. ठीक आहे. म्हणजे आपण याच्या जागी फक्त एप्सिलॉन पुट केलं. तर या प्रकारची आपल्याला टर्म मिळाली. त्याच्यानंतर काय म्हणू शकतो की एप्सिलॉन प्रत्येक आपण थेरममध्ये तेच केलं आहे की एप्सिलॉन हा खूप छोटा नंबर आहे पण तो 0पेक्षा जस्ट मोठा आहे. त्याला आपण काय लिहू शकतो, 0 लिहू शकतो. तर त्याला आपण 0 पुट केला. तर त्याच्यानंतर काय केला की आपण L1 मॉड L1 L2 या साईडला शिफ्ट केलं, सिम्पली राईट हँड साईडला शिफ्ट केलं. तर या प्रकारची आपल्याला टर्म मिळणार. तर त्याच्यानंतर बोथ साईडला त्याच्यानंतर आपण पहिली स्टेप केली की मॉड रिमूव्ह केला. ठीक आहे. मॉड रिमूव्ह केला आणि त्याच्यानंतर काय लिमिट अप्लाय केला, बोथ साईडला लिमिट अप्लाय केला. तर बोथ साईडला लिमिट अप्लाय केल्यानंतर काय होणार की लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू AB एफ ऑफ एक्स वाय डॉट जी ऑफ एक्स वाय. आणि या साईडला लिमिट जेव्हा आपला अप्लाय केला तेव्हा काय होणार, ही तर कॉन्स्टंट टर्म आहे. तर कॉन्स्टंट टर्मचा लिमिट नेहमी कॉन्स्टंट टर्म असतो. त्यामुळे मी शॉर्टकटमध्ये L1 डॅश L2 लिहून घेतलं. ठीक आहे. तर तुम्ही समजून घ्या की L1 L2 डॅश का लिहिलं, आपण लिमिट का नाही
का नाही लिहिलं याच्या पुढे, ठीक आहे. तर लिमिट लिहिलं होतं, मी शॉर्टकटमध्ये एक स्टेप स्किप केली आणि लिमिट ऑफ L1-L2 मीन्स L1-L2 मीन्स कॉन्स्टंट टर्मचा लिमिट नेहमी कॉन्स्टंट टर्म असतो, त्यामुळे मी ते डायरेक्ट लिहिलं, ठीक आहे. तर आपल्याला प्रूव्ह हेच करायचं होतं की लिमिट ऑफ प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन मीन्स लिमिट हे प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर लिमिट्स. तर या प्रकारची आपण थेरम प्रूव्ह केली. तर आपण सेम प्रकारच्या 4 थेरम आपण प्रूव्ह केल्या की लिमिट बेस्ड ऑन द डेफिनेशन ऑन द लिमिट ऑफ फंक्शन. ओके, तर ह्या 4ही थेरम इम्पॉर्टंट आहेत. बी प्रिपेअर फॉर